नमस्कार. आपण ऐकतो आहोत श्रवणानंद उपक्रमांतर्गत श्री रामकृष्ण परमहंसांवरील शुभांगी भडबडे लिखित स्वयंभू प्रकरण 15. प्रसन्ना, इथलं वास्तव्य संपलं. असं का म्हणतोस गदाधर? तुमचं घर इथे आहे. पुन्हा येशील तू, मग तुला बालपणीचे सारे प्रसंग आठवतील. सध्या तर माताजी येथेच आहे. तिला तरी इथून निघावंसं वाटतंय. साऱ्या स्मृती इथल्याच. पण आता पंख फुटलेला मी कधी घरट्याकडे वळेन हे सांगता येत नाही. वाईट वाटतंय प्रसन्ना. तुझी माझी भेट कधी काळी इथे व्हायची, आता तीही व्हायची नाही. अरे किती चटकन भावना विवश होतो तू. कलकत्त्याला गेलास की मी लगेच तुला भेटायला येईन. झामारपुकूरपासून माझं गाव अगदी जवळ आहे बघ. प्रसन्ना, किती साधी आहेस तू. इथे येतेस ती माहेरी येतेस, मला भेटायला नाही. उद्या तू सासरी सांगितलंस की मी गदाधराला भेटायला जाते, तर तुला कोण जाऊ देईल प्रसन्ना? प्रसन्ना यावर काहीच बोलली नाही. गदाधराने नेमकं कसं हेरलं याचं तिला आश्चर्य वाटत होतं. मागच्याच वेळी तिला इथून परत जाताना पती सहज म्हणाले होते, ऐकलंय, गदाधर अजून शिकतोच आहे. ती त्यावर काहीच बोलली नाही. ते पुढे म्हणाले, विवाह कधी करणार? खरं तर 15 वर्षाचं वय हे विवाहाचं. ती काहीच बोलली नाही, पण तिने एक शब्द तरी बोलावा म्हणून ते बोलतच राहिले. अखेर ती न राहून म्हणाली, गदाधर सर्वसामान्य व्यक्तिमत्व नाही. आणि ती दुसऱ्या खोलीत निघून गेली. पतीचा रोष तिला जाणवला, पण त्यांचे शब्द अगदी सौम्य आणि सहज होते. एक दिवस श्वसूर म्हणाले, गदाधर कामधंद्याला अद्याप लागला नाही बहुराणी. सर्वांनाच गदाधराची चिंता होती असं नाही, तर धर्मादास बाबूजींकडे जरा मुक्त वातावरण होतं. थोडा इंग्रजी वातावरणाचा त्या दूरच्या पुतण्यामुळे जो प्रभाव होता, ह्या सर्वांचंही त्यांना काही जाणवत नव्हतं. प्रसन्नाचा बालपणीचा खेळगडी यौवनाच्या उंबरठ्यावर अलौकिक रूपसंपदा घेऊन उभा आहे. म्हणूनच तिला माहेरी पाठवताना घरच्यांना धर्मसंकट पडायचं. खरं तर त्याच्या रूपाचं इतर स्त्रियांना जसं कौतुक होतं तसं प्रसन्नाला नव्हतं. ती त्यांच्यापेक्षा जास्त प्रामाणिकपणे शिकली होती. धर्मादास बाबूजींनी तिला अधिकाधिक शिक्षण दिलं होतं. विविध विषयात ती पारंगत होती. गदाधरविषयी कुठलीही विकृत भावना तिच्या मनात नव्हती. कधीतरी लहानपणी तिने त्याच्यासमोर नकळत अजाणतेने विवाहाचा प्रस्ताव मांडला होता, पण त्यावेळी तिला त्याचं एवढं वाटलं नव्हतं. इतर म्हणतात म्हणून तिने विचारलं. आता तर तो विषयसुद्धा तिच्या मनात नव्हता. गदाधर, आज तू झामारपुकूरला जातो आहेस, उद्या आणखी कुठे जाशील? पण प्रसन्नाला विसरू नकोस रे. किती वेडी आहेस प्रसन्ना. आयुष्याचा चढ चढताना माझ्यासोबत तू राहशील. बालपणातील तू माझी एकमेव मैत्रीण आहे. तू मला समजून घेतलं आहेस, म्हणून म्हणतो कुठेही राहिलो तरी तुला विसरणार नाही. वचन देतोस? शब्दावर विश्वास नाही का? मला शब्दांची खात्री हवी आहे गदाधर. वचनात का बांधतेस? कारण तू मुक्त आहेस. मला मुक्त आणि आत्ममग्नच राहू दे प्रसन्ना. आता कधी भेट होईल माहिती नाही. खरंच माहिती नाही, शांतपणे ती म्हणाली. प्रसन्ना, मला कळत नाही, हे कसलं निर्हेतुक प्रेम, अशरीरी प्रेम. ह्या प्रेमाला तरी उपमा कोणती? ह्या प्रेमाची जात कोणती? आयुष्यात असं प्रेम सहसा कोणाच्या वाट्याला येत नाही. जन्मभर साथ करणारी बालमैत्रीण सहसा नसतेच. गदाधर, आज मात्र मला इथून जाताना वाईट वाटतंय. पुन्हा जेव्हा मी येईन तेव्हा तू इथे नसशील. मी कुठेही असो प्रसन्ना, तुला विसरणार नाही. घे वचन. त्याने नकळत हात पुढे केला. तिने त्याच्या हातावर हात ठेवला आणि कसली तरी अननुभूत संवेदना उमटते असं तिला वाटलं. त्या क्षणी विष्णुमूर्ती साकार होऊन आपल्याला हात देऊन बोलावते. तिचा दिव्य स्पर्श आपल्या तनामनाला आश्वासक वाटतोय. त्याचबरोबर अतीव प्रसन्नता, सुख आणि आनंद प्रदान करतोय असं तिला वाटलं. समाधानाने नेत्र मिटून घेतले. काही वेळाने नेत्र उघडले. गदाधर तिथे नव्हताच, पण खूप दूरवर पण दिसत नव्हता. ती चकित झाली. गदाधर, तुझी साधना सिद्धी प्राप्त होईपर्यंत चालू ठेव, पण असे चमत्कार करून सिद्धीचा ऱ्हास करू नकोस रे. कळवळून ती म्हणाली, मी जाते, पण गदाधर जिथे कुठे असशील तिथे आठवण ठेव. माझ्या मृत्यूसमयी मला भेटायला ये. तू भव्य दिव्य यशसंपदा घेऊन ये. माझ्या साऱ्या शुभेच्छा तुझ्यासाठीच आहे. कमरेवर घागर घेऊन ती घरी परतली. धर्मादासजी म्हणाले, प्रसन्ना, केवढा हा उशीर? अगं गदाधर इथे कितीतरी वेळ बसला होता. तुझा निरोप घ्यायला आला होता तो. आत्ताच गेला. जाऊनही बराच वेळ झाला. तू पाण्याला गेलीस आणि तो आला.
प्रसन्नाला म्हणावंसं वाटलं, तो तर माझ्याबरोबर होता, माझ्याशी बोलत होता. म्हणजे मला झालेला भास की बाबूजींना झालेला भास. मला तर तो प्रत्यक्ष दिसला आणि बाबूजींनाही प्रत्यक्ष दिसला. गदाधर चमत्कार करतो असे सारे म्हणतात, पण आपला हा या चमत्कारावर कधीच विश्वास नव्हता. सुखमणी मावशी सुद्धा म्हणायची, चमत्कार नाही ग, त्याच्याजवळ तो जे बोलतो, वागतो, करतो ते चमत्कारासारखं लोकांना वाटतं, कारण त्याच्या बुद्धीची झेप तिथवर पोचलेली नसते. पण आजची गोष्ट अगम्य आहे. ती धावतच सुखमणीकडे गेली. मावशी, गदाधर आहे? उशीर केलास बघ. आत्तापर्यंत इथे होता. तुला मी पाण्याला जाताना पाहिलं. म्हटलं हाक मारूया. तेव्हा गदाधर म्हणाला, राहू दे. मावशी, तूच म्हणालीस चमत्कारावर माझा विश्वास नाही. गदाधर हा परमेश्वर नाही. मग सांग, एकाच वेळी तो 3 ठिकाणी कसा असतो? तो माझ्याजवळ होता, बाबूजींजवळ होता, तुझ्याजवळ होता, कदाचित आणखी खूप जणांजवळ असेल. भगवान श्रीकृष्ण रासक्रीडेच्या वेळी सर्वांजवळ प्रत्यक्ष दिसायचे. तसंच झालं नाही. सारे लोक त्याला परमेश्वर मानतात. आपली तर काहीतरी चूक झाली नाही ना असे समजण्यात. सुखमणी विचारात पडली. सारे कामारपुकुरवासी, पंचक्रोशीतील सारी लोक त्याला ईश्वर स्वरूप समजायचे, नाहीतर प्रत्यक्ष परमेश्वरच. काही अवतार मानायचे, पण दोघीही तसं मानत नव्हत्या. सुखमणीला मनोमन वाटलं, आपण गदाधरावर अन्याय तर केला नाही, आपण त्याला समजण्यात चूक तर नाही केली, पण जर असं काही घडलं तर आपल्यासारखे मूर्ख आपणच. प्रसन्ना, माझ्या बुद्धीला या प्रश्नाचं उत्तर देणं शक्य नाही. चल आपण त्याला विचारू. सुखमणी आणि प्रसन्ना त्याच्या घरी निघाल्या. तेव्हा रस्त्यात भेटणारा प्रत्येकजण गदाधर आत्ताच येऊन गेला असे सांगत होता. सुखमणी मनात म्हणत होती, असाच तो प्रत्येकाच्या घरी गेला असणार. गदाधरा, तुझी लीला अगम्य आहे, अतर्क्य आहे. अरे तू लीलाधर मूर्तिमंत विष्णू तर नव्हेस. घरी गेल्यावर दोघींना समजलं, अजून घरी आलेला नाही. चल मावशी, नेहमीच्या त्याच्या आम्रवृक्षाजवळ. गदाधर खरोखरीच आम्रवृक्षाखाली चिंतनात मग्न होता. काही वेळ गेल्यावर प्रसन्नाने मधुर स्वरात हाक मारली, गदाधर. गदाधराने नेत्र उघडले. शांत जलाशयात आपण आपलं रूप पाहावं असे तिचे रूप त्याच्या नेत्रात तिला दिसलं. ती चकित झाली. गदाधर, आज तुझी किमया पाहून धन्य झालो. असं कसं रे, सर्वांना तू एकाच वेळी दर्शन दिलंस? मावशी, असं काही नाही, मी इथेच आहे केव्हापासून. अरे पण मग सगळ्यांना एकाच वेळी दर्शनं झाली कशी? भगवान श्रीकृष्णासारखा तू परमेश्वर आहेस का? नाही मावशी, मी परमेश्वर नाही. मग हा चमत्कार कसा झाला? असं आम्हाला करणं शक्य आहे का? गदाधर 2 क्षण मौन झाला. आपल्याजवळ कोणतीही शक्ती, सिद्धी नाही हे त्याला जाणवत होतं. त्याच वेळी त्याच्या मनात आलं, कोणीतरी अदृश्य शक्ती कार्यरत असली पाहिजे, जे ही सगळं काम करते. मावशी, उद्या मी जाणार. ह्या कल्पनेने प्रत्येकाच्या मनात मी जागा झालोय. प्रत्येकाच्या मनातलं माझ्याविषयीचं उत्कट प्रेम त्या प्रेमाचा चमत्कार आहे. श्रीकृष्ण रासक्रीडेच्या वेळी प्रत्येक गोपीजवळ असायचा, ही सुद्धा उत्कट प्रेमाची परिणितीच होती. भास प्रत्यक्ष वाटू लागतो, उत्कट भावना चित्र साकार करते. चला, माझ्या बाबतीतही हेच घडलंय. मी उद्या जाणार म्हणून त्यांच्या भावना उत्कट झाल्यात. त्याच क्षणी माझ्याही मनात येत होतं की साऱ्यांना, आपल्या माणसांना मला सोडून जायचं आहे. ही उत्कट भावना सुद्धा त्यांच्या भावनेशी एकरूप झाली. बाकी काही विशेष नाही. गदाधर बोलता बोलता थांबला. तिघही आपापल्या दृष्टीने विचार करीत होते. गदाधर स्वतःच्या प्रकाराने चकित झाला होता. या जगात परमेश्वराचं अस्तित्व तर आहेच. तोच परमेश्वर अशी कुठे ना कुठे कोणाकडून तरी आपली प्रचिती देत असतो, हेच खरं असं गदाधराला वाटलं. त्याने मनोमन परमेश्वराचे आभार मानले. सुखमणी मात्र गदाधराचं बोलणं ऐकून प्रसन्न झाली. खरंच होतं गदाधराचं बोलणं. रामकुमार त्याला कलकत्त्याला नेणार ही बातमी गावभर पसरली. आपल्या घरचं कुणीतरी जातंय जिव्हाळ्याचं अशा थाटात प्रत्येकजण बोलू लागला. त्या बातमीने त्यांची अवस्था दयनीय झाली. गळा भरून आला. नेत्रात आषाढ घन दाटले. मुखातून वाणी निघेना. गदाधराचं प्रत्यक्ष दर्शन अशक्य होतं प्रत्येकाला, पण अशक्य नव्हतं. त्यालाही गावाविषयी इतकी उत्कट प्रेम होता. प्रसन्नावर त्याचं अनन्यसाधारण प्रेम, त्याच्या प्रेमाला शरीराचा स्पर्श नाही असं अलौकिक प्रेम त्यांच्या हृदयात बंदिस्त झालं. दोघांनी आपलं अधर मिटून घेतले प्रेमाची वाच्यता न करण्यासाठी.
खरंच गदाधर अतिशय सुज्ञ, प्रज्ञावंत, सच्छील युवक आहे, ह्यात शंका नाही. तिला आठवलं, स्वामी शिवानंद आले होते. त्यांच्या मधुरवाणीने सारी जनता मंत्रमुग्ध झाली होती. प्रसन्ना गदाधर त्यांना अनेक प्रश्न विचारून माहिती करून घेत होते. स्वामी गदाधराच्या घरी आले होते. भोजनाला आले, शिष्य परिवारासह. तिने प्रमोदचंद्राला ओळखलं. गदाधराच्या लक्षात आलं. सुखमणीच्या घरीचं आमंत्रण दिलं. शिवानंद नाही नाही म्हणत असतानाही आले. पण प्रमोदचंद्र मात्र आले नाहीत. सुखमणीने मनातले भाव गदाधराजवळ व्यक्त केले होते. गदाधराने त्यांना शपथ घालून आणलं आणि सारे गेल्यावरही मुद्दाम बराच वेळ तो त्यांच्याशी बोलत बसला. हळूच म्हणाला, मावशी, हे तुझे पती आहेत, नीट बोल त्यांच्याशी, आणि निघून गेला. त्यानेच त्यांची भेट घडवून आणली होती. तिच्या नेत्रासमोर तो प्रसंग साकारला होता. तुम्ही आता जाऊ नका. नाही सुखमणी, माझ्या मागे इंग्रज सरकार लागलंय. जेव्हापासून लोकात स्वातंत्र्याची कल्पना आली, अधिकाधिक ज्वलंत रूप घेऊ लागली, तेव्हा इंग्रज सरकारची झोप उडू लागली. मी इथे राहिलो तर माझी धडगत नाही. मला लोक जीवे मारतील. आवडेल तुला? त्यापेक्षा मला भारतीय स्वातंत्र्याची जाग निर्माण करण्याकरता जाऊ दे. जगलो वाचलो तर परत नक्की येईल. नाही तर समज भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी तळमळणाऱ्या आपल्या पतीच्या आयुष्याचं सोनं झालं. पण मी एकटी आहे. वृद्ध सासूबाईंना आधार नाही. सुखमणी, प्रत्येक जण आयुष्यात सोबत घेऊन येत नाही. सोबतीला असू दे स्वप्न स्वातंत्र्याची. तुला सांगतो, मी मध्य प्रदेशातून दक्षिण देशाकडे गेलो. तिथून स्वामी शिवानंदांबरोबर परतलो. लक्षात आलं, मध्य देशात स्वातंत्र्याची चळवळ जोमात आहे. तुझ्यासारख्या स्त्रिया घुंगट घेऊन बसल्या नाहीत, कार्य करत आहेत. उत्तर देशात 2 राज्यकर्त्या स्त्रिया आहेत. पुरुषांच्या आधाराविना त्या राज्य करतायत. एक राज्यकर्ती नसली तरी दुसरी राज्यकर्ती स्त्री आहे. सुखमणी, आपल्याला अपत्य सुख नाही, केवळ नाही पुत्र, तेव्हा त्याचं एवढं दुःख न बाळगता आपल्या कन्यांना पुत्रवत समज. सुखमणी, असं घरात बसू नकोस. बाहेर पड. गरीब जनतेला मदत कर. सारी तुझीच मुलं आहेत. एका पुत्राच्या मातेपेक्षा असंख्य पुत्रांची माता हो. सुखमणीच्या मनात खूप बोलायचं होतं. एखादा तरी पुत्र व्हावा असं वाटत होतं. प्रमोदचंद्रांसमोर आपण क्षुद्र आहोत. आपण काही मागावं, बोलावं अशी प्रमोदचंद्रांनी ठेवलंच नव्हतं. ती त्यांच्या चरणाशी झुकली. भरल्या गळाने ते म्हणाले, भारत मातेच्या लेकरांची तू माता हो, आणि निघून गेले. गदाधराला जवळ घेऊन कितीतरी वेळ ती रडत होती. सुखमणीला आत्ताही तो प्रसंग आठवला. तिने ठरवलं, आता बाहेर पडायचं, निद्रिस्त जनतेला जागं करायचं. पण अगदी नकळत तशी सुरुवात केली. तिने गदाधराच्या मदतीने सुरू केली होती. तिने एक आख्यान तयार केलं होतं. शृंखलाबद्ध स्त्रीला बरेच लोक मारतायत असं दृश्य होतं. पण त्याचवेळी तिची मुलं ते दृश्य पाहून बेभान होतात असं वर्णन केलं. गदाधर ते आख्यान सुंदर स्वरात म्हणायचा. आख्यान संपताच तो विचारायचा, कोण असेल ही शृंखलाबद्ध स्त्री? कोणी घातल्यात हिच्या पायात शृंखला? तिची मुलं रागाने बेभान का होतात? सारी सभा तटस्थ होऊन विचार करायची, निरुत्तर व्हायची. मग गदाधर म्हणायचा, नाही उत्तर देतायत कोणाला? निरुत्तर सभा अधिकच मौन आणि निशब्द व्हायची. मग सुखमणी, गदाधर, मी सांगते याची उत्तरं. सारी सभा अवाक व्हायची. सुखमणीसारखी घुंगट काढणारी स्त्री भर सभेत बोलू शकेल ह्याचा विश्वास नसायचा. पण ती उठून सांगायची, शृंखलाबद्ध स्त्री आहे ती आमची माता, भारत माता. दुसरी माणसं येऊन घरात घुसली आहेत. त्यांनी तुमच्या मातेचा शब्दाने केलेला अपमान तुम्हाला सहन होईल का? नाही ना? रक्त खवळून उठतं ना आपलं. मग त्याच मातेला शृंखलाबद्ध केल्यावर आपण स्वस्थ कसे राहू? सुखाने कसे झोपू? नाही, कधीच नाही, असा लोकातून आवाज उठायचा. आज तशीच अवस्था झाली आहे. तुमची सुंदर शेतं, तुमची नदी, तुमचा इथला निसर्ग ह्यावर सत्ता चालतेय परकीयांची. चंद्र सूर्याला ग्रहण लागलंय पारतंत्र्याचं. त्यांना सुद्धा वाटतंय, कधी मी या स्वातंत्र्याच्या प्रातःकाळी पूर्वक्षितिजी येईन. पण हे होणार कसं? असा प्रश्न विचारून बोलता बोलता ती थांबायची, खाली बसायची. लोक तिला विचारायचे. सुखमणीच्या या आख्यानाची पंचक्रोशीत प्रसिद्धी झाली. एके ठिकाणी ती बोलत असताना 7-8 वर्षाचा मुलगा उठून उभा राहिला. आपला देश पारतंत्र्यात का गेला? त्याचा प्रश्न धीटपणा ऐकून पाहून सुखमणी सुखावली. तुझं नाव काय? माझ्या नावाशी काय आहे? नावात काही नसतंही आणि नावात सारं काही असतंही. गदाधर शांतपणे म्हणाला, मी जमशेद टाटा. इथे पाहुणा आलोय.
8-15 दिवसाकरिता. मी कलकत्त्याचा. जमशेदजी टाटांचा प्रसंग आपण उद्या पाहू. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते आहे. नमस्कार.